पंढरपूरमधील बोहाळी गावचा सुपुत्र बनला महाराष्ट्राचा लाडका स्टार. नमस्कार, इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 10 वर्षाच्या अथक संघर्षानंतर राहुल राजेचा ट्रायंगल चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफुल. जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याची उर्मी असेल तर परिस्थितीवर मात करून आभाळालाही गवसणी घालता येते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेता राहुल पद्मिनी नवनाथ राजे. पंढरपूर तालुक्यातील बोहाळी या छोट्याशा खेडेगावातील एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने तब्बल 10 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अनेक प्रचंड संघर्षाने आपले रुपेरी पडद्यावरचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. राहुल राजेची मुख्य भूमिका असलेला ट्रायंगल हा मराठी चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकाकडून चित्रपटाला सर्वत्र हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. अंधेरी स्टेशनवर झोपण्यापासून सुरू झालेला प्रवास पोहोचला मुंबईच्या मल्टिप्लेक्सपर्यंत. एका खऱ्या संघर्षाची कहाणी. राहुल राजेचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ अभिनयाची ओढ आणि डोळ्यात स्वप्ने घेऊन त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीच्या काळात मायानगरी मुंबईत डोक्यावर छप्पर नसतानाही त्यांनी अंधेरी स्टेशनवर रात्र काढली. परंतु परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. आज त्याच मायानगरीतील आलिशान मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून लागलेला मोठा पोस्टर आणि प्रेक्षकांच्या पडणाऱ्या टाळ्या त्यांच्या 10 वर्षाच्या तपश्चर्येची पावती देत आहेत. निशांत कामत या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. वैष्णवी फिल्म कंपनी प्रस्तुत ट्रायंगल या चित्रपटात राहुल राजे यांनी निशांत कामत ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. आपल्या सहज आणि ताकदीच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका स्टार बनला आहे. या भावनेने प्रेक्षक भावुक होत आहेत. कसलेले दिग्दर्शक आणि तगडी स्टारकास्ट या दर्जेदार चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विकी सूर्यवंशी यांनी केले असून उत्कृष्ट कथा आणि दिग्दर्शनामुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचे सहनिर्मिते आणि छायाचित्रकार सुखदेव आडाव यांनी सांभाळले आहे. राहुल राजे यांच्यासोबतच चित्रपटात अर्जुन करे, प्रतीक लकडे, शुभांगी पाटील, अलोक बेस्के, विकी सूर्यवंशी, पूनम कापसे आणि भक्ती साधू या कलाकारांनीही मुख्य भूमिका चोख बजावल्या आहेत. सध्या सोशल मीडियापासून ते थिएटरबाहेर ट्रायंगल आणि राहुल राजे यांच्या नावाचा डंका पाहायला मिळत आहे. एका सामान्य ग्रामीण तरुणाची ही गरुडझेप नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. धन्यवाद. मी बंडू घाडगे, इन्सर्च न्यूज, बोहाळी.